आज अनेक बाजार समित्यांमध्ये आवक मर्यादित राहिल्यानं कांद्याचे बाजारभाव पुन्हा सुधारलेले आहेत. अनेक ठिकाणी 30-40 रुपये तर काही ठिकाणी अगदी 400-500 रुपये सुद्धा. याच्या उलट काही बाजार समित्या अशा आहेत की तिथे बाजारभाव घटलेले सुद्धा आहेत. या कुठल्या बाजार समित्या आहेत ते आपण बघणार आहोतच, पण त्याच्या जोडीला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अनेक वेळा या संदर्भात व्हिडिओ केलेले आहेत, तरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न असल्यानं हा मुद्दा परत एकदा चर्चेला येतोय. तो म्हणजे दक्षिणेकडचा कांदा कधी सुरू होणार बाजारामध्ये आणि तो सध्या तरी आमचे काही भाव पाडणार वगैरे काही आहे का? तर त्याच्याही विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 21 ऑगस्ट 2026. संध्याकाळचं सत्र आहे आणि वार आहे शुक्रवार. सकाळी आपण शेतकऱ्यांसोबत व्यापारी आणि साठेबाजांनी कसा माल बाजारात आणला आणि त्यामुळे त्याचा परिणाम भाव पडण्यावर कसा झाला याची माहिती दिल्याबरोबर अनेक शेतकऱ्यांनी तुमचं म्हणणं खरं आहे, अमक्या या बाजार समितीमध्ये, कोणी नगरमध्ये, कोणी नाशिकमध्ये व्यापाऱ्यांचा माल कसा येतोय याची माहिती सांगितली. त्या कमेंटमध्ये तुम्हाला वाचता येईल. तर प्रत्येक वेळेस शेतकऱ्याच्या मालावर खापर फोडून चालत नाही, तर साठेबाज जेव्हा सक्रिय होतात तेव्हा सुद्धा भाव पडतात आणि त्याचं नुकसान होतं. हा पण एक खरा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आपण देशावरचे बाजारभाव सांगत असतो. देशावरचे बाजारभाव मागच्या 2 दिवसांपासून सांगतोय. आज आपण काय केलंय की अगदी बारीक सारीक माहिती आपण व्हॉट्सअपच्या चॅनलवर दिलेली आहे. पहिल्या कमेंटमध्ये जी पिन करून ठेवलेली कमेंट असेल तर तिथे व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. ही माहिती मोफत आहे. इथे जाऊन तुम्ही ती माहिती बघू शकता, तुमच्या ग्रुपला शेअर करू शकता. व्हॉट्सअपच्या चॅनलची म्हणजे ॲग्रो शिवारच्या चॅनलवर जी काही माहिती येते, मग ते बाजारभाव असेल, व्हिडिओ असतील, आणखी काही असेल, ही पूर्णपणे शेतकऱ्यांना माहिती साक्षर सक्षम करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये, सोशल मीडियावर कुठेही ती शेअर करू शकतात. शक्य झाल्यास आमचं नाव दिलं तर आनंद वाटेल, नाही दिलं तरी काय फार विशेष फरक पडणार नाहीये. ती ओपन टू ऑल असल्यानं त्याचा उद्देशच तुम्ही माहिती सक्षम व्हावं हा आहे. त्यामुळे आज शहाजापूरपासून तर नवी दिल्लीपर्यंतचे सर्व कांद्याचे बाजारभाव, अगदी बांगलादेशमध्ये सध्याची काय परिस्थिती कांद्याच्या बाजारभावाची, ती सगळी माहिती व्हॉट्सअप चॅनलला दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकतात. आता आपण कुठल्या बाजार समित्यांमध्ये बाजारभाव वाढले घटले ते बघणार आहोत. त्याच्या आधी कर्नाटकचा विषय. कर्नाटकचा नवीन कांदा, आंध्रचा नवीन कांदा कधी येणार, तो आला तर काय होईल, या संदर्भातले आपण एक नव्हे 2 व्हिडिओ केलेले आहेत स्वतंत्र. इतकंच नव्हे तर या राज्यांमध्ये देशाचा किती टक्के कांदा येतो, अर्ली खरीप म्हणजे जो साधारण ऑगस्टमध्ये जो कांदा येतो कर्नाटकचा, त्याच्या तारखा काय असतात, त्याची लागवड किती असते, ह्या सुद्धा माहितीचा समावेश त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला गोंधळायचं काहीच कारण नाही. मागचे व्हिडिओ साधारण 15 ते 20 दिवसांपूर्वीचे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, विशेषतः कुर्नूल या नावाने असतील, ते तुम्ही बघावे. आता कुर्नूलचे बाजारभाव आपण 2 दिवसांपासून यासाठी सांगत आहोत की तिथले बाजारभाव बऱ्यापैकी चांगले आहे, पण आवक मात्र तुम्ही बघताय तर केवळ 150 टन वगैरे अशी आहे. याचा अर्थ तिथला नवीन कांदा सुरू झालेला नाही. पण आपण वेगवेगळ्या माहितीतनं जे काही आपल्याला समजत आहे त्यानुसार कर्नाटकचा नवीन कांदा 4 ते 5 हजार बॅग मागच्या 3-4 दिवसांपासून येतो आहे. 4 ते 5 हजार गोण्या, 6 हजार गोण्या असा बंगळुरू मार्केटमध्ये यायला लागलाय. पण आता हा जो कांदा आहे हा तिथल्या व्यापाऱ्यांचं मत असेल किंवा आणखी जी माहिती गोळा केली त्यानुसार हा कांदा, याची जी आवक 15 ऑगस्ट किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला सुरुवात होते आणि नंतर ती आता वाढायला पाहिजे, पण तसं झालेलं नाही. यंदा पावसामुळे अनेक ठिकाणचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी केवळ 50%च लागवडी केलेल्या आहेत, 50 ते 60%. त्यामुळे आणि त्याही लागवडी खराब झाल्यामुळे हा जो कर्नाटकचा नवीन कांदा आहे, हा ज्याला फुल स्पीड तुमच्या भाषेत किंवा या व्यापाऱ्यांच्या भाषेत फुल स्पीड मार्केटमध्ये येईल किंवा व्यवस्थित जोराने वेगाने येईल, त्यासाठी आणखी 10 ते 15 दिवस वाट बघावं लागेल. हा सप्टेंबरमध्ये येईल. ऑगस्ट एंडला कदाचित सुरुवात होईल, म्हणजे आणखी 8-10 दिवसानंतर किंवा काय, तर सप्टेंबरच्या 1 तारखेलाच येईल असं काही नाही. तो 5 तारखेला, 10 तारखेला येऊ शकतो.
थोडक्यात तोपर्यंत तरी तुमच्या कांद्याचे भाव पडायची शक्यता नाही. एक. दुसरं, हा जो कांदा आहे ना, याचा आकार गोलटी गोलट्यासारखा किंवा मिडियमच असणार आहे, कारण त्याचं भरण पोषण झालेलं नाही अशी पण माहिती, खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे हा कांदा एक तर लागवड जी आहे ती 50-60% झालेली आहे. जो येणार तोही गोलटी गोलटा येणार. तो तुमच्या चांगल्या क्वालिटीचा 50 पेक्षा जास्त साईज असेल, 50 mm पेक्षा किंवा 55 mm पेक्षा, तर त्या कांद्याला काही त्याचं बिघडवणार नाही. त्यामुळे थोडक्यात हा जो कांदा येईल हा या आकाराचा आणि त्याचं नुकसान नाही. ही दुसरी गोष्ट. बाजारभावावर काही फरक होईल का? तर होईल, एखादा दुसऱ्या रुपयांचा होईल. पण असं सांगतायत की हा माल बराचसा जर कोरडा असला तर त्यावेळेस जर मलेशिया वगैरे कुठे हे सुरू असेल निर्यात, कारण आता निर्यातीला परत सुरुवात होईल, निर्यातीचा वेग वाढू शकतो. 15 ऑगस्ट संपत आलेला आहे, ऑगस्ट महिना संपत आलेला, 15 ऑगस्ट होऊन गेलाय, ऑगस्ट महिना संपत आलेला आहे. त्याचाही परिणाम म्हणजे प्राधान्य कुठल्या कांद्याला मिळेल आता निर्यातीला? तो जो कोरडा कांदा आहे, जे जवळचे देश आहेत तिथं तो निर्यात होऊ शकतो. श्रीलंका असेल, नेपाळ असेल, मलेशिया असेल, या ठिकाणी. त्यामुळे तो तुमच्या बाजारात डिस्टर्ब करणार नाही, तो निर्यातीला पुरेल की नाही असंही सांगत आहेत. तर हा विषय कर्नाटकच्या नवीन कांद्याचा किंवा दक्षिणेच्या नवीन कांद्याचा, कुर्नूलचाही मी सांगितलेला आहे. तो अजून बाजारात 1-2 फोटो आपणच टाकले होते, काही ठिकाणी आलेले पण होते फोटो व्हिडिओ, पण तो अजून आलेला नाही, त्याची सुरुवात झालेली नाही. हा विषय संपला. आता कुठे कांद्याचे बाजारभाव आज वाढलेले आहेत आणि कुठे तुम्हाला दिलासा मिळतोय ते बघूया. काल जे अपडेट आलंय, राज्याची जी आवक झाली ती 4 लाख मेट्रिक टनांवर गेलेली होती आणि त्याचा परिणाम झाला की कांद्याचे बाजारभाव कमी झाले. पण आज परत एकदा 30 रुपयापासून 700 रुपयापर्यंत बाजारभाव वाढले. अर्थातच कुठे ते बघूया. गंजवडमध्ये 700 रुपयांनी वाढले, नाशिकमध्ये 400 रुपयांनी वाढले. मी बाजार समितीच्या नावानं सांगतोय. येवल्यामध्ये 325 रुपयांनी वाढ झाली. पुण्याच्या मोशी बाजारात 250, वाईमध्ये 250, सिन्नरमध्ये 200 रुपये, येवला अंदरसूरमध्ये 150 रुपये, पिंपळगाव बसवंतमध्ये 150 रुपये वाढले. आता इथे थोडी घसरण झाली, ती बघा, ती परत वाढलेली आहे. म्हणजे बाजारभाव पिंपळगाव बसवंतला काल 100नी घसरले, आज 150नी सरासरी वाढले. म्हणजे एकूण 50 रुपयांची वाढ आहे परवाच्या तुलनेत. देवळा 150नी वाढले, चांदवड 100नी वाढले, नामपूर 100नी वाढले, नामपूर करंजाड 100नी वाढले, कोल्हापूर 100नी वाढले आणि कामठी 30 रुपयांनी वाढले. ज्या बाजार समित्यांची नावं आपण पडले असं घेतलं होतं, बहुतेक त्यांनी धसका वगैरे घेतला तर नाही ना, की बाबा आमचे भाव पडले असं सांगितलं आणि मग कोणी आलेच नाही शेतकरी, तर काय करायचं, द्या वाढून. ठीक आहे, हरकत नाही, गमतीचा विषय जाऊ दे. आता पुढचं कुठे कमी झाले ते बघूया, ते पण महत्वाचं आहे. धाराशिव मार्केट 850 रुपयांनी कमी झाले. किती रुपयापर्यंत आलं ते साधारण 4250 वरनं 3400 रुपयांवर आलं. खेड 3000 वरनं 2500 वर आले, 500 रुपयांनी कमी झाले. भुसावळ 2500 वर आलं, 500ने कमी झाले. धुळे 3300 वरनं 2900 वर आलं, 400ने कमी झालं. हिंगणा 334नी घसरलेले आहेत, 3666. खेडच्या चाकणमध्ये 200 रुपयांनी कमी झालेत, 3800 वरनं 3600 रुपये आले. सोलापूरला 200 रुपयांनी कमी होऊन 2800 वरनं 2600 आले. कालही कमी झाले ते, आजही कमी झाले. सोलापूरचं मार्केट डाऊन आहे, हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही, पण ते फार खाली जाणार नाही, काळजी करायला नको. साक्रीमध्ये 3700 वरनं 3500 वर आलं, 200 रुपयांनी कमी झालेले आहे. धुळे आणि साक्री एकदम वाढ दाखवत होतं परवा आणि याच्यामध्ये, ते आता कमी होत आहेत. पुण्याच्या पिंपरीमध्ये 150 रुपये, मनमाडमध्ये 150 रुपये, दिंडोरी वणीमध्ये 150 रुपये, पुणे बाजार समितीमध्ये 100 रुपये, म्हणजे 2600 वरनं 2500 रुपये आले सरासरी. कळवण बाजार समितीमध्ये 3500 वरनं 3450 आलेले, 51 रुपयांनी बाजार कमी झालेले आहे. फार असा त्याच्यामध्ये फरक पडलेला नाहीये. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 रुपयांनी घसरलेले आहेत. सटाणा मार्केटमध्ये 15 रुपयांनी घसरले, म्हणजे 3355 वरनं 3340, 15 रुपयाची घसरण आहे सटाण्यामध्ये. आणि पिंपळगाव सायखेड्यामध्ये 3250 वरनं 3200 आलेले आहेत. त्यामुळे फार काही या ज्या बाजार समित्या आहेत, कळवण, त्याच्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट, पिंपळगाव बसवंत सायखेडा आणि सटाणा, या ठिकाणी फार मोठी घसरण नाही. पुण्यामध्ये 100 रुपयाची घसरण असली तरी ती त्या मानाने आधीच्या बाजार समितीच्या तुलनेत तशी कमीच आहे. एकूण काय तर नाशिक जिल्ह्यामध्ये सगळा धांडोळा घेतला तर बाजारभाव
घसरण कमी आहे, बऱ्यापैकी स्थिर आहे. धुळ्यामध्ये मात्र घसरण आहे. त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आणि सोलापूरमध्ये घसरण आहे. पुण्यामध्ये खेड चाकण असेल ते तुम्ही बघतच आहात, प्रत्यक्ष पुणे बाजार समिती असेल. या सगळ्यांच्या ही माहिती तुमच्या समोर आहे. यातून आता पुढचे कसे निष्कर्ष येतात ते बघूया. कांदा जो आहे तो टप्प्याटप्प्यानं विकावा, एकदम आवक करू नये, हे मी वारंवार आवाहन केलेलं आहे. परत एकदा सांगेन की चांगल्या क्वालिटीचा जो टिकेल असं तुम्हाला कांदा वाटतो आहे तो राखून ठेवा, आणि तो राखून ठेवलेला कांदा चांगल्या क्वालिटीचा तो टप्प्याटप्प्याने आणा, बाजार बघून आणा. जर बाजार पडत असतील आणि व्यापारी तुमच्यामुळे तुमची आवक झाली असं सांगून त्यांची आवक घुसून जर हात धुवून घेत असतील, या सगळ्या याच्यात मोके का फायदा, व्यापारी असेल, साठेबाज असतील, सगळेच तसे नाही आहेत पण काहींकडे आहे कांदा, तर तुमचं नुकसान व्हायला नको. बाकी हवामानामुळे अनेक कांद्यावर परिणाम होतोय. मीडियम कांदा असेल, बिलो ॲव्हरेजच्या आसपास असलेला कांदा आहे, खराब झालेला खाद चोपडा तो तर ठेवूच नका. त्याचे बाजारभाव आता जे बाजारभाव जे पडत आहेत सरासरीमध्ये जो डिफरन्स दिसतोय, हा खाद चोपडा आणि ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज बाजार जो आहे कांद्याचा ते पडताना दिसत आहेत. चांगल्या क्वालिटीला दिल्लीमध्ये किंवा उत्तरेकडे दक्षिणेकडे बाजारभाव टिकून आहेत. ज्याचा कांदा चांगला सुपर निर्यातक्षम किंवा टिकाऊ आणखी महिना 2 महिने, त्यांना आणखी काय दिवाळीला पर्यंत थांबलं तरी हरकत नाही असं सांगायला नको खरं, पण हे वास्तव आहे की बाबा त्यांनी थांबा. पण ज्याचा कांदा मॉइश्चर पकडत असेल, काजळी आले असेल, तर त्यानं मात्र विक्री संदर्भात लवकरच विचार करायला पाहिजे. पण आवक एकदम करू नका. भाव जर खूप पडले आणि फारच ते 1000-2000 परत 2000च्या खाली तर जाणार नाही, मंदी येणार नाही. पण तसं झालं तर त्या दिवसापासून कांदा बंद आंदोलन करूया, हे मी आधीच सांगितलेलं आहे. जोडून राहा. कांद्या संदर्भातला खरेदी विक्री साठवणुकीचा निर्णय हा तुमचा आहे. तुम्ही ठरवायचं की कांदा विकावा किंवा ठेवावा. या संदर्भात काही शेतकरी म्हणतात की तुम्ही आता एक सांगतात मग एक सांगतात, पण तुम्ही स्पष्ट जे सल्ला दिलेला आहे तुम्ही मेंबरशिपच्या व्हिडिओला बघा. तिथे जाऊन कुठल्या जिल्ह्यात विकायचा, कुठल्या जिल्ह्यात ठेवायचा, असे अगदी स्पष्ट संदेश, स्पष्ट सल्ला दिलाय रविवारी. आणि आता परत 1-2 दिवसांनी परत सांगणार आहोत. तुम्हाला जर असं ही पक्की माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तिथं जाऊन सबस्क्राईब करा. उगाच हवेतलं बाण किंवा कमेंट सोडू नका. तुम्ही अमुक सांगता, तुम्ही तमुक सांगता. आपण कोणालाही असे काही सल्ले दिलेले नाही. आणि राहिला जबाबदारीचा प्रश्न की कांदा हा तुमचा आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि मी जर म्हणालो की आता विकून टाका आणि सगळ्यांनी गर्दी केली, 2 लाखांऐवजी नाशिक जिल्ह्यामध्ये एकदम 10 लाख झालं तर काय करायचं? तर ती जबाबदारी मी का घ्यावी आणि मी तुमचं नुकसान का करावं? ॲग्रो शिवारीच्या माध्यमातून आमचा उद्देश असा आहे की नेहमी शेतकऱ्यांचं भलं व्हावं. त्याला 2 ते 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये हे जास्तच मिळायला पाहिजे प्रत्येक वेळेस. हे मी किलो मागचं म्हणतोय, 100 किलोचं नाही. तर जोडून राहा. पुन्हा नवीन माहितीसह उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.